मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S. G. खानापुरे. आपण एक लेक्चर सिरीज सुरू केलेला आहे. त्याच्यातला आज आपण बघतोय भाग 5. जवळपास 25 ते 30 व्हिडिओज होणार आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांच्यावरती एक एक तासाचे कमीत कमी एक 25 ते 30 व्हिडिओज होणार आहेत आणि प्रत्येक व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून मित्रांनो, हे प्रत्येक व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. विषय व्यवस्थितपणे समजून घ्यायचा. तर आजच्या ह्या भाग 5 मध्ये आपण बघणार आहे की OTSP क्षेत्रामध्ये कोळी ढोर किंवा टोकरे कोळी हा समाज राहतो का? ओके. की बरेच वेळा पडताळणी समित्या OTSP क्षेत्रातील कोळी ढोर किंवा टोकरे कोळी लोकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र देत नाही. मग प्रत्यक्षामध्ये OTSP क्षेत्रामध्ये ही कोळी ढोर किंवा टोकरे कोळी समाज राहतो की नाही याच्याबद्दल आज आपण समजून घेऊ. ओके. समाज आणि जमात ह्याच्यामध्ये जम्बलिंग नको. मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं आहे की लोकांचा समूह कोणीही असू दे ते त्यांना आपण समाज म्हणू शकतो. ओके. आता हे बघा, ही ढोर कोळी ह्यांनाच टोकरे कोळी म्हटलं जातं आणि ह्यांना कोलचा किंवा कोलघा सुद्धा म्हटलं जातं. आता कोलचा किंवा कोलगा हे अति जुने शब्द आहेत. कधी फार जुन्या काळातले शब्द आहेत. कोलचा किंवा कोलगा म्हणजे की तिथं कोळ्यांचा कोलचा अशातला हा शब्द झालेला आहे. कोलचा, कोळ्यांचा, हा असा शब्द आहे. परंतु आता सध्या हे शब्द प्रचलित नाही आहे. हे कोणी वापरत पण नाही आणि कुठेही हे नाही. फक्त राष्ट्रपतींच्या यादीमध्ये हे शब्द ठेवलेला आहे. पण प्रत्यक्षात लोकांच्या नोंदी हे फार कमी असतील, असले तरी फार दुर्मिळ असतील. ओके. याला ढोर कोळी का म्हणलेलं आहे? तर ही जी लोक आहे हे ऍक्च्युली महादेव कोळ्यामधलंच लोक आहे. हे प्रत्यक्षात हे प्राचीन काळी महादेव कोळीच होते. परंतु महादेव कोळीमधले काही लोक ढोर म्हणजे जनावर जनावर पाळायचे काम केले. गुरं राखण्याची कामं ही लोक करत होते आणि म्हणून ते गुरं राखत असल्यामुळं, जनावरशी संबंधित कामं करत असल्यामुळं यांना ढोर ढोर म्हणत ढोर कोळी असं नाव झालं. ओके. तर ह्यांचं नंतर नंतर काय झालं की ही लोक की महारांच्या जागी काम करायला लागले किंवा कातकऱ्यांच्या जागी काम करायला लागले. म्हणजे एखादे जनावर गावामध्ये मेले असेल आणि तिथं महार लोक जर नसतील तर अशा वेळी ही जी ढोर लोक आहे तर ते जनावरचं विल्हेवाट करत होते. त्याचं चमडं काढणं, चमडे विकणं, हा अशा पद्धतीने आणि त्याची जी काही विल्हेवाट आहे ते करणे, हे सगळं ही लोक करत होते. आणि त्यानंतर ही लोक हे महारवतन किंवा कातकऱ्यांचं काम करता करता तर ही लोक मोठ्या जनावरांचे किंवा मृत जनावरांचे, मृत गायी ह्यांचे ती लोक मांस खायला लागले, मटण खायला लागले. ओके. आणि म्हणून ह्या लोकांना अस्पृश्य मध्ये गणलं गेलं. ऍक्च्युअली हे ट्रायबल मधले, हे आदिवासी जमातीमधले लोक, कोळ्यांचे मधली लोक. परंतु काय झालं, हे मृत जनावर खात असल्यामुळं किंवा ते महाराज सारखं काम करत असल्यामुळं, कातकरे सारखं काम करत असल्यामुळं तर ह्या लोकांना अस्पृश्य मध्ये गणलं गेलं, अनटचेबल मध्ये गणलं गेलं. जसं महार, चांभार, ढोर ही लोक आहेत. तर अशा लेवलला त्यांना ठेवण्यात आला सुरुवातीला. आणि म्हणून ह्या लोकांना की नाही की महार वतनाचे जमीन मिळालेले आहे पूर्वी, बरोबर. महार वतनाची जमीन मिळालेली आहे किंवा ही लोक
यांना इन्फेरियर व्हिलेज सर्वंट म्हटलं जात होतं. म्हणजे ऍक्च्युली ते खालच्या दर्जाचे हे गाव कामगार, किंवा काही वेळा हे गावाचे वॉचमॅन म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, किंवा जागले म्हणून सुद्धा हे लोक काम करत होते. ओके. तर अशा पद्धतीने हे अनटचेबल मध्ये गणले गेले. आणि मग त्याच्यानंतर हे अनटचेबल मध्ये गणले गेल्यामुळे जसं महार, चांभार, ढोर ह्या लोकांना वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये लोक मिसळून घेत नव्हते, त्यांना त्यांच्या पंक्तीमध्ये बसून जेवायला देत नव्हते. ओके. मग तशाच पद्धतीचं वर्तणूक ह्या ढोर कोळ्यांच्या बाबतीत घडला. ह्या ढोर कोळ्यानं सुद्धा इतर जे सवर्ण लोक होते, तर ते त्यांच्या जवळ घेत नव्हते, त्यांना स्पर्श करत नव्हते, कुठल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेत नव्हते. ओके. त्यांना टोटली अस्पृश्यतेच नावाखाली त्यांची वागणूक होत होती. त्यांचे मानसिक छळ, शारीरिक छळ, सामाजिक छळ हे ह्या लोक करत होते. बरोबर. आणि म्हणून ह्या ढोर कोळीने मग नंतरच्या कालावधीमध्ये काय करायला लागले, की त्या महारवतनाचे कामे कमी करून किंवा बंद करून, बरोबर, किंवा मोठ्या, म्हणजे आपण काय म्हणतो, बीफ खाणे किंवा मोठ्या जनावरचं मांस खाणे, हा सगळं काम बंद करून तर ही लोक बांबू तोडायचं काम करायला लागले. आजूबाजू जंगलामध्ये जे बांबू आहे, तर ते बांबू कटिंग करणे, बांबू विकणे, बांबू कट करण्यासाठी कामगार म्हणून काम करणे, किंवा काही वेळा त्या बांबू पासून टोकरी बनवणे, होडी बनवणे, बांबू पासून इतर वेगवेगळे बाबा पाट्या, बर का, चटया, अशी वस्तू बनवायचे काम हे लोक करायला लागले. जास्त करून टोकरी हे लोक बनवत होते. आणि म्हणून ह्यांना बांबू कटर किंवा टोकरी बनवणारे ह्याच्यातनं त्या बांबूच्या नावे त्यांना टोकरे कोळी, टोकरे कोळी असं लोक ओळखू लागले, म्हणू लागले. म्हणजे ढोर कोळ्यांनाच टोकरे कोळी म्हणण्यात आला नंतरच्या कालावधीमध्ये. आणि म्हणून ढोर कोळी म्हणजेच टोकरे कोळी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. जुनं नाव ढोर कोळी आणि त्याच्यानंतर टोकरे कोळी. त्यामुळे ढोर कोळी म्हणजेच टोकरे कोळी, टोकरे कोळी म्हणजेच ढोर कोळी. म्हणून दोन्हीपैकी कुठलंही नोंद जरी असले तरी त्या लोकांना त्या ढोर कोळ्यांचे किंवा टोकरे कोळ्यांची सवलती हे मिळालंच पाहिजे. ओके. त्याच्यानंतर बघा की ह्या लोकांना केव्हा केव्हा रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे, कुठं कुठं रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. तर 1936 मध्ये जेव्हा यादी बनली इंग्रज काळामध्ये, तर ते 1936 मध्ये हे कोळी ढोर लोक जे आहेत, तर ह्या कोळी ढोर लोकांना काय म्हणून शेड्युल्ड कास्ट मध्ये ऍड करण्यात आलं. 1936 मध्ये शेड्युल्ड कास्ट. शेड्युल्ड कास्ट कुणासाठी ऍड करतात, ते जी लोक अनटचेबल आहेत, जी लोक अस्पृश्य आहेत, बरोबर, तर त्यांना शेड्युल कास्ट मध्ये ऍड करण्यात येतं. मग महार लोक, चांभार लोक, ढोर लोक, ओके, तर हे अस्पृश्य मध्ये मोडतात. तर अशा अस्पृश्यतेच्या यादीमध्ये ह्या ढोर कोळ्यानं पहिल्यांदा 1936 मध्ये हे बसवण्यात आलं, इंग्रज काळामध्ये बसवण्यात आलं. ओके. आणि मग ह्या लोक कुठं कुठं दाखवलेले आहेत, कोळी ढोर कुठं कुठं आहेत, तर त्यांनी सांगितलं बघा, अहमदनगर, बरोबर, त्याच्यानंतर जळगाव म्हणजे ईस्ट खानदेश, धुळे वेस्ट खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, ग्रेटर बॉम्बे, कुलाबा, रत्नागिरी, ठाणे, ओके, आणि कोल्हापूर, ह्या जिल्ह्यामध्ये ढोर कोळी राहतात. आणि म्हणून या जिल्ह्यातले ढोर कोळ्यांना 1936 साली शेड्युल्ड कास्टमध्ये ठेवण्यात आलं. आणि त्याचबरोबर 1950 मध्ये सुद्धा त्यांना 1950 मध्ये त्यांना शेड्यूल ट्राईब मध्ये आणण्यात आला. ओके. त्याच्या आधीच एक लिस्ट बघू आपण. हे बघा, हे 1933 जे आहे, हे 33 ची डिप्रेस्ड क्लास,
म्हणजे 36च्या आधी 33. 1936 मध्ये त्यांना डिप्रेस्ड क्लासमध्ये ठेवण्यात आलं. कोळी, ढोर, कोलचा आणि कोलगा. ओके. आणि त्याच्यानंतर 1936 मध्ये त्यांना शेड्युल्ड कास्ट मध्ये आणण्यात आलं. बरोबर. 1936 मध्ये शेड्युल्ड कास्ट आणि 1933 मध्ये डिप्रेस्ड क्लास. ओके. आणि त्याच्यानंतर 1942 मध्ये मात्र काय झालं, शेड्युल्ड कास्ट मध्ये. 33 मध्ये डिप्रेस्ड क्लास म्हणजे महार वतनाचे ही लोक. त्याच्यानंतर 36 मध्ये काय आहे, 36 मध्ये शेड्युल्ड कास्ट आहे. बरोबर. त्यानंतर 42 मध्ये शेड्युल्ड कास्ट आहे. तिथून पुढे शेड्युल्ड कास्ट. आणि 50 मध्ये ही 1950 यादी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कोळी ढोरला शेड्युल्ड कास्ट मध्ये, सॉरी, 50 मध्ये मात्र शेड्युल्ड ट्राईब मध्ये त्यांना आणण्यात आलं. डिप्रेस्ड क्लास, शेड्युल्ड कास्ट. आणि नंतर मात्र 1950 मध्ये जेव्हा शासनाच्या लक्षात आलं की बाबा ही लोक कोळी आहेत आणि कोळी ही आदिवासी जमात आहे आणि त्यामुळे त्यांना अस्पृश्यतेच्या यादीमध्ये एक कास्ट समजून, एक जात समजून त्यांना अस्पृश्यतेच्या यादीमध्ये ठेवता येणार नाही. कारण मूळ हे लोक काय आहेत, आदिवासी आहेत आणि हे जमातीमधले लोक आहेत. हे जेव्हा केंद्र शासनाच्या लक्षात आलं तेव्हा केंद्र शासनाने काय केलं, 1950 मध्ये म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्या यादीमध्ये त्यांना काय केलं, कोळी ढोर ह्याच्यामध्ये ठेवण्यात आलं. ओके. आणि इथून पुढं मग 1956 मध्ये सुद्धा त्यांना एसटी मध्येच ठेवण्यात आलेले, शेड्यूल्ड ट्राईब मध्ये. हे बघा, हे कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलचा कोलगा. 56 मध्ये एक बदल काय केले त्यांनी, पूर्वी फक्त कोळी ढोर हा शब्द वापरत होते, पण 56 मध्ये त्यांनी टोकरे कोळी पण शब्द वापरले. ओके. आता इथं समजून घेणं महत्वाचं आहे की 1956 मध्ये मल्हार कोळ्यांच्या वरती क्षेत्रबंधन होता. मल्हार कोळी फक्त ठाणे जिल्ह्यातच राहतात असं त्या काळी केंद्र शासनाने म्हणलं होतं. आणि ठाणे जिल्ह्यातलेच मल्हार कोळ्यांना 56 ते 76 पर्यंत अनुसूचित जमातीचे सवलती मिळत होत्या. त्याच्यानंतर 1956 मध्ये कोळी महादेव किंवा डोंगर कोळी यांना केंद्र शासनाने यांच्यावरती सुद्धा क्षेत्रबंधन लागू केलं होतं. आणि यांना अहमदनगर, कुलाबा, नाशिक, पुणे आणि ठाणे या 5 जिल्ह्यामध्येच सवलती दिल्या जात होते. आणि ते पण फक्त 35 तालुक्यामध्ये, 35 ते 38 तालुके असतील ते तालुक्यामध्ये. परंतु लक्षात घ्या की कोळी ढोर जे आहे ह्यांना कधीही ह्यांच्यावरती आरक्षण हे काय एरिया रिस्ट्रिक्शन लावलेलं नाही. ही लोक फक्त याच जिल्ह्यात राहतात, त्याच जिल्ह्यात राहतात, ठाण्यामध्येच राहतात, कुलाबामध्येच राहतात, असं कधीही झालेलं नाही. तर ही लोक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहतात. हा, फक्त कमी जास्त प्रमाणामध्ये ही लोक राहतात. उदाहरणार्थ ठाण्यामध्ये लोक जास्त आहेत, नाशिकमध्ये जास्त आहे, धुळेमध्ये जास्त आहे, जळगावमध्ये जास्त आहे. फक्त इतर भागामध्ये कमी संख्या आहे. कोल्हापूरमध्ये अगदी नगण्य आहे, सोलापूरमध्ये एकदम नगण्य आहे, म्हणजे 200, 250, 400 पर्यंत ही लोकसंख्या आहे. परंतु खानदेशमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे. पण ही लोक हितच राहतात असं कधी केंद्र शासनाने सांगितलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातले कोणत्याही कोपऱ्यामध्ये जर ढोर कोळी राहत असतील तर त्या ढोर कोळ्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिलंच पाहिजे. परंतु प्रांत लोक पडताळणी समित्या सरळ सरळ सांगतात की आमच्या जिल्ह्यामध्ये ढोर कोळी राहत नाही. बरोबर. तर हे मूर्खपणा आहे. तर त्यांच्या मूर्खपणामुळं ह्या ढोर कोळ्यांचं नुकसान झालेलं आहे. ओके. तर त्यानंतर मग काय झालं, बघ, 76ची यादी बनली. मी तुम्हाला सांगितलं 56 मध्ये पण कुठेही एरिया रिस्ट्रिक्शन नाही किंवा त्याच्यापूर्वी पण एरिया रिस्ट्रिक्शन नाही. आणि 76 मध्ये पण कुठेही एरिया रिस्ट्रिक्शन नाही आहे. 76 मध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रासाठी कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलचा कोलगा
ह्या जमातींना दाखवण्यात आलेलं आहे. ओके. आणि त्याचबरोबर ह्या मल्हार कोळी आणि महादेव कोळ्यांच्या वरचा जो क्षेत्रबंधन होता तो सुद्धा 1976 मध्ये उठवण्यात आलेला आहे. म्हणजे 1976 पासून आज अखेर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंही ढोर कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी राहत असतील तर त्यांना सवलती देणं हे कायद्याने बंधनकारकच आहे. आता सध्या महादेव कोळी इथंच राहतात, मल्हार कोळी तिथंच राहतात किंवा ढोर कोळी याच भागामध्ये आहे असं कोणालाही म्हणता येत नाही. तसं जर ते म्हणत असतील तर ती एरिया रिस्ट्रिक्शन ऍक्ट 1976 चा तो उल्लंघन आहे. किंवा हे जे ऍक्ट बनवलं ते कुणी बनवलं तर लोकसभेने बनवलेलं आहे, राज्यसभेने बनवलेलं आहे. तर हे लोकसभा आणि राज्यसभेचा अवमान आहे. आणि ह्याच्यावरती सही कुणाची झालेली आहे तर राष्ट्रपतींची झालेली आहे. त्यामुळं राष्ट्रपतींचं आदेशाचं उल्लंघन आहे. म्हणून आपण जर मनावरती घेतलो तर मित्रांनो, संसदेचा अवमान, राष्ट्रपतींचा अवमान, त्याच्यानंतर त्यानंतर हे भारतीय संविधानाचा अवमान आहे. कारण हे संविधान तुम्ही पाळत नाही ह्याचा अवमान आहे. म्हणजे राज्यद्रोहाचा गुन्हा ह्या प्रांत अधिकाऱ्यांच्या वरती, पडताळणी समित्यांच्या वरती दाखल करता येतं. कारण का तर ते क्षेत्रबंधन कायदाच ते पाळत नाहीये. ओके. आता ही कोळी ढोर कुठं कुठं राहतात, हा, हे जे आपण जरासं समजून घेऊ. बघा, कोळी ढोर जे आहे तर मी तुम्हाला सांगितलं की कोळ्यांच्यातलंच एक प्रकार आहे. आरी अंथवन काय म्हणतो की कोळी ढोर किंवा टोकरे कोळी जे आहे तर हे कोळीमधलंच एक प्रकार आहे, लक्षात घ्या. जसं महादेव कोळी आहे, जसं मल्हार कोळी आहे, जसं सोन कोळी आहे, बरोबर, जसं आणखीन मराठा कोळी आहे, कबेर कोळी आहे, तसंच कोळ्यांच्या मधलंच हे काय आहे तर एक उपगट आहे. बरोबर, हे वेगळं काहीच नाही. तर कोळ्यांच्या मधलंच एक उपगट आहे, फक्त ते व्यवसाय वेगळे करतात. बरोबर, म्हणून त्यांना कुणाला ढोर कोळी म्हटलं जातं, कुणाला टोकरे कोळी म्हटलं जातं. पण हे आहेत आदिवासी कोळीच आहेत. हे जमातीमधलीच कोळी आहे, हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. ओके. आता बघा, ही जी टोकरे कोळी आहेत, ही टोकरे कोळी किंवा ढोर कोळी त्यांना काय म्हणलं जातं बघा. ढोर कोळीज आल्सो कॉल्ड ॲज टोकरे कोळीज. आर्यन आर्यन खूप महत्वाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ढोर कोळ्यानेच टोकरे कोळी म्हटलं जातं. आणि काय म्हटलं बघ, आर फाउंड चिपली इन द नॉर्थ कोकण. ही लोक नॉर्थ कोकण मध्ये सुद्धा आहेत. द नेम ढोर कम्स फ्रॉम ढोर कॅटल बिकॉज दे इट बीफ. ही ढोर हे कशावरून आलं तर ते ढोर म्हणजे जनावर, ढोरं पाळत होते हे लोक आणि म्हणून आलं. आणि दुसरं, बिकॉज दे इट बीफ, ते बीफ खात होते. म्हणजे मोठ्या जनावरांचं किंवा मेलेल्या जनावरांचं ही लोक मांस खात होते, गाईचे मांस खात होते असं अनेक ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि त्याला दोड्ड म्हणलेलं. दोड्ड, दोड्ड म्हणजे काय की दोड्ड म्हणजे मोठ्या मांस. आणि दोड्ड हा शब्द कुठून आलेला आहे तर दोड्ड हे शब्द आलेला आहे कर्नाटक मधून. म्हणून हैदराबाद आणि बिजापूर हा जो भाग आहे ना, तर तिथं कन्नड बोलणारे लोक म्हणजे धारवाड वगैरे, हा पहिला निजाम प्रांतामध्ये होता धारवाड. ओके. तर ते धारवाड मधून किंवा त्या कर्नाटकाच्या बॉर्डर वरून हे मायग्रेटेड झालेले लोक आहेत. हे 14व्या शतकामध्ये हा सिद्ध होतो. कारण का की धड्ड, धड्ड, धड्डू तितर, धड्डू तितर असं कन्नडमध्ये बोललं जातं. धड्डू तितर म्हणजे मोठ्या जनावरांचं मांस हे खातात असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून धड्डू ह्याच्यावरनं त्यांना ढोर असं पण म्हणलेलं आहे, असं अनेक ठिकाणी हा म्हणलेला आहे. ओके. त्याच्यानंतर टोकरे फ्रॉम टोकर और बॉम्बू. टोकर अ बॉम्बू, हा, रिफर्स टू देअर कॉलिंग ॲज बॉम्बू कटर्स. तर त्याने काय म्हटलं, ह्याच लोकांना टोकरे कोळी पण म्हटलं जातो. कारण का तर हे बांबू कटिंग करतात, बांबू कट करण्याचं काम करतात. ओके. दे आर व्हेरी लो ट्राईब रँकिंग विथ महार.
तर ह्या लोकांची जी सोशल स्टेटस आहे, सामाजिक स्तर जे आहे, तर ते कसं आहे, तर महार लोकांच्या सारखं आहे. महार लोकांना ज्या पद्धतीचे वर्तणूक मिळत होते, तर त्याच पद्धतीने वर्तणूक ह्या ढोर कोळी लोकांना मिळत होते, कारण महारांचीच हे लोक काम करत होते. ओके. त्याच्यानंतर तर ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ढोर कोळी, पुन्हा काय म्हटलं बघा, ढोर कोळी आर, ही तर अहमदनगरचं गॅजेटर आहे. हे बघा, अहमदनगर, ठाणे आणि नाशिक हे सगळे ट्रायबल एरिया आहे असं समजतात, बरोबर, टीएसपी एरिया. तर त्यांच्यामध्ये काय म्हटलं बघा, टीएसपी एरियामध्ये असं म्हटलं जातं अहमदनगरमध्ये, ढोर कोळीज आर सेट टू गेट देअर नेम फ्रॉम ढोर कॅटल बिकॉज दे गो अबाउट सेलिंग कॅटल. अहमदनगरमध्ये काय म्हटलेलं आहे, ढोर कोळ्यांचं नाव हे ढोरावरनं, जनावरवरनं पडलेलं आहे, कारण ही जनावर विकतात असं म्हटलेलं आहे. ओके. म्हणजेच जनावरशी संबंधितच ह्यांचं नाव मिळालेलं आहे. त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये काय म्हटलं बघा, ठाणेमध्ये बहुसंख्येने ढोर आहेत असं शासन म्हणतं, नाशिकमध्ये बहुसंख्येने आहेत. तर ठाण्यामध्ये काय म्हटलं जातं बघा, ढोर कोळीज जनरली कॉल्ड टोकरे कोळीज आर रिटर्न्ड ॲज नंबरिंग 2559 souls अँड फाउंड इन, म्हणजे ठाण्याच्या या तालुक्यामध्ये ही ढोर कोळी आढळतात. ओके. त्यानंतर ॲज has been already noticed, the name ढोर either come from ढोर कॅटल. तर हे ढोर नाव हे जे आहे, हे जनावरांच्या मुळे आलेलं आहे, बरोबर. जनावर ही लोक पाळतात, जनावर विकतात वगैरे. बिकॉज दे ईट काव ऑर फ्रॉम दी कानरेशे दोड्डा पिग इन द सेन्स ऑफ ओल्ड. म्हणजे ही लोक काय करतात, ही लोक म्हणजे गायी खातात, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, दोड्डा. दोड्डा ही कन्नड शब्द आहे. दोड्डा म्हणजे मोठा, मोठा, किंवा बिग, ही तर म्हणले बघा, दोड्डा म्हणजे बिग, म्हणजे मोठ्या जनावरांचं मांस खातात असं त्याचा अर्थ आहे. म्हणून हे दोड्डा हे शब्दच काय तुम्हाला सांगतोय, की हे लोक निजाम प्रांतातून मायग्रेटेड झालेले आहे. कारण निजाम प्रांतामध्ये धारवाड आणि हुबळी ह्या ही येत होते, आणि त्याच्यामध्ये हे धोड्डा धोड्डा म्हटला जातो मोठ्या जनावरांना. ओके. त्यानंतर टोकरे फ्रॉम टोकर अ बांबू, पुन्हा यांना टोकरे कोळी का म्हटलं जातं, तर हे बांबूवरनं म्हटलं जातं, कारण बांबू कटिंगचे हे लोक काम करत होते. रिफर्स टू देअर कॉलिंग ॲज बांबू कटर्स, बरोबर. ते स्पीक मराठी विथ अन इंटोनेशन लाईक दॅट ऑफ दी कातकरीज. तर यांचं कातकरीशी बरोबर सुद्धा संबंध आलेला बरं का. काही ठिकाणी म्हटलेले, मी जेव्हा ढोर कोळीबद्दल डिटेल बोलणार आहे त्यावेळी हे सगळ्या गोष्टी एकदम आपण बारकाईने बघू. कातकऱ्यांच्या बरोबर सुद्धा ह्या लोकांचे संबंध झालेले आहे, बरोबर. बट दे डू नॉट इट विथ, हा, स्टील लेस, मॅरी विथ ढोर कातकरी वगैरे वगैरे. आता नाशिकमध्ये काय म्हटलं बघा, कोळीज हु आर फाउंड ऑल ओव्हर द सह्याद्री अँड अकोला वगैरे वगैरे, आणि हिल मध्ये दे बिलॉंग थ्री क्लासेस. कुठलं, मल्हार, ढोर आणि राज. काय, नाशिकमध्ये असं म्हटलेलं आहे की डोंगराळ भागामध्ये जी कोळी राहतात, तर त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत. एक मल्हार कोळी आहे, एक ढोर कोळी आहे, आणि एक राज कोळी आहे, बरोबर. म्हणजे हे डोंगराळ भागामध्ये सुद्धा ढोर कोळी दाखवण्यात आलेले आहे. बघा, अहमदनगर मध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं की जनावरांच्या नावे त्यांना ढोर कोळी म्हणलेलं आहे. ठाणेमध्ये सुद्धा जी ढोर कोळी राहतात त्यांना ते म्हणलेले जनावरांच्या नावे यांचं नाव ढोर कोळी म्हणलेले आहे, आणि बांबू कटिंगच्या नावे यांना टोकर कोळी म्हणलेलं आहे. आणि ते गायी किंवा मोठ्या जनावरचं मांस खातात असं इथं ठाण्यामध्ये पण म्हटलेलं आहे. आणि नाशिकमध्ये सुद्धा ढोर कोळी राहतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके.
आता हे बघा, ढोरकोळ्यांच्या बद्दल हे पुस्तक आहे 1924 ला लिहिलेलं, महाराष्ट्र ज्ञानकोश म्हणून. ओके. तर त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, ढोरकोळी म्हणून एक पोट जात आहे, तिला ती मेलेल्या जनावराचे मांस खात असल्यामुळे, कंसामध्ये लिहिलं, तिला सर्वात हलक्या दर्जाची मानतात. महादेव व मल्हार कोळ्यांचे मराठ्याशी साम्य आढळते. ओके, ठीक आहे. इथं त्याला हलक्या दर्जाचे मानतात, हे बरोबर आहे. त्यानंतर ढोर हे गोमांस खातात म्हणून यांना ढोर म्हणतात. बांबू तोडण्याच्या धंद्यावरून यांना टोकरे नाव मिळालेले आहे. बरोबर. तर हे गोमांस खातात म्हणून त्यांना ढोर कोळी म्हणतात, आणि बांबू तोडतात म्हणून यांना टोकरे कोळी म्हणतात. हे 1924 च महाराष्ट्रीय ज्ञानकोश ह्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींचे नाम सदृश नाम वगैरे वगैरे हे 1991 च आहे. त्यामध्ये काय म्हटलं बा, टोकरे कोळी हे महादेव कोळ्यापैकीच असावेत असे मत मांडले जाते. म्हणजे टोकरे कोळी हे महादेव कोळी पैकीच आहेत, फक्त ते व्यवसाय वेगळे करत असल्यामुळे त्यांना टोकरे कोळी म्हटलं जातं. जनावरांचे मांस खाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे यांना ढोर कोळी नाव पडले असावे. हे लोक जनावर खात असल्यामुळं यांना ढोर कोळी म्हटलं जातं. आदिवासी जमातीतील सर्वात कनिष्ठ खालच्या दर्जाची जमात म्हणून ही जमात ओळखली जाते. ढोर कोळी किंवा टोकरे कोळी ही आदिवासी जमातच आहे, बरोबर. परंतु ही आदिवासी जमातीपैकी ही खालच्या दर्जाची जमात म्हणून त्यांना ओळखले जाते, कारण का, हे मेलेले मोठ्या जनावरांचं मांस खातात. ओके. खालच्या दर्जाचे ओळखले जाते. त्यानंतर बांबू पासून टोकरे बनवण्याच्या त्यांच्या व्यवसायावरून त्यांना टोकरे कोळी हे नाव पडले असावे असे मानतात. बांबू कापणे, मजुरी करणे अशा प्रकारची कामे ठेकेदाराकडून करतात. ओके. हे सगळीकडे तेच लिहिलेलं आहे. बांबूच्या व्यवसायामुळं टोकरे कोळी आणि जनावरांमुळं ढोर कोळी. पुढे इथं एक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काय म्हणलेलं बा, की वगैरे वगैरे 8th शेड्यूल बॉम्बे ऑर्गन ऍक्ट अनुसार अनुसूचित जमातीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात क्रमांक 12 वरती कोळी, ढोर, टोकरे कोळी, कोलचा, कोलगा ही जमात नागपूर, भंडारा, चंदा, औरंगाबाद व राजुरा जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात आहे असे म्हटले आहे. ढोर कोळ्यांना हे 1960 मध्ये ऍड करण्यात आलं 12 क्रमांकावरती. ओके. आणि ही जी लोक आहेत, तर हे लोक फक्त मराठवाड्यामध्ये किंवा बेरारमध्ये सोडून हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहतात, असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि हे खरं आहे की मराठवाड्यामध्ये किंवा बेरारमध्ये ही लोक राहत नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहतात. इथं बघा, महाराष्ट्र स्टेट लँड अँड इट्स पीपल म्हणून हे जे आहेत डॉक्टर इरावती कर्वे, हे फेमस आहेत आणि यांचं ऑथेंटिक पुस्तक आहे, शासनाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, ढोर कोळी, द ट्राइब नोन बाय व्हेरियस नेम्स, कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलचा और कोळी, is one of the scheduled tribe of Maharashtra. The tribe had population 15,461 persons in 1961 वगैरे वगैरे. They are found in the district of Thane, Nashik, Dhule, Jalgaon, कोल्हापूर अँड सोलापूर. बरोबर. तर त्यांनी काय सांगितलं की बाबा, इन फिजिकल अपिअरन्स दे आर सिमिलर टू अदर ट्रायबल कम्युनिटीज इन महाराष्ट्र. हा. तर ही ढोर कोळी जी आहे, ढोर कोळी जास्त करून कुठं किंवा ढोर कोळ्यांनाच टोकरे कोळी, कोलचा, कोलगा म्हणला जातो. आणि हे ढोर कोळी जास्त करून कुठं आढळतात, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी सुद्धा ही लोक आढळतात. ओके. फक्त मराठवाडा आणि बेरार सोडून सगळीकडे ही लोक आहेत. आता इथं बघा, मगाशीच हे दाखवलेलं आहे, 1936 मध्ये कुठं कुठं ढोर कोळ्यांना दाखवण्यात आलेलं आहे.
हे सगळं अहमदनगर, जळगाव, ओके, धुळे, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, बॉम्बे, कुलाबा, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर, ह्या सगळीकडे ढोर कोळी. आता फक्त इथं काय म्हटलं बघा, कोळी ढोर जे आहेत थ्रू आउट दी स्टेट एक्सेप्ट, संपूर्ण ते महाराष्ट्रामध्ये आढळतात. परंतु फक्त कुठं ते आढळत नाही, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, त्यानंतर भंडारा, चंदा, चंदा म्हणजे चंद्रपूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, भीर, भीर म्हणजे बीड, आणि उस्मानाबाद, ह्या जिल्ह्यामध्ये फक्त ती लोक आढळत नाही. फक्त ह्या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी आणि मल्हार कोळी आहेत. ह्या जिल्ह्यामध्ये ढोर कोळी किंवा टोकर कोळी राहत नाही. आता इथं कोलचा कोलगा त्यांनाच आपण म्हणतो, आणि पुन्हा त्यांना त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हे बा, हे कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलचा कोलगा पुन्हा कुठं म्हणलेलं आहे, सेम, म्हणजे अहमदनगर वगैरे वगैरे, खानदेश, हा, कोल्हापूर, नाशिक, सातारा, हा, सोलापूर, ठाणे, पुणे, रत्नागिरी, ओके, हे सगळ्या भागामध्ये काय आहेत, जिल्ह्यामध्ये हे ढोर कोळ्या आहेत. त्यामुळे ह्या भागातले ढोर कोळ्यांना 100% कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी हे मिळायलाच पाहिजे. ओके. त्यानंतर खानदेशमध्ये काय म्हणलं बघा, जे महत्वाचं आहे तेवढं मी वाचतो. आता हिचं म्हणलं बघा, द सेन्सस रिपोर्ट ऑफ बॉम्बे शोज देअर presence only in Thane and Nashik district, but Dhor Kodis are found scattered in village of West Khandesh. बरोबर. आता हे काय म्हटलं बघा, सेन्सेस रिपोर्ट मध्ये धूर कोळी ही नोंदी सापडतच नाही असं म्हणलेलं आहे. आणि ते ढोर कोळ्यांची नोंदी कुठं सापडतात, ते ठाणे आणि नाशिक मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सापडतात, परंतु इतर ठिकाणी राहत नाही. पण प्रत्यक्षात मात्र ही लोक कुठं राहतात, कुठं आढळतात, तर वेस्ट खानदेश मध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये आहेत, असं हे खानदेशच्या गॅजेटमध्ये 1939 ला म्हटलेलं आहे. म्हणजे हे वेस्ट खानदेश मध्ये हे ढोरकोळी आहेत. आणि ह्या 1950 पूर्वीचं कुठलंही डॉक्युमेंटला आपण खोटं ठरवू शकत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये म्हटलेलं आहे. हा, त्यामुळे खानदेशमध्ये ही लोक आहेत. आता सेन्सेस मध्ये ह्या ढोर कोळ्यांची नोंदी कमी झालेल्या आहे. का झालेले, ढोर कोळी म्हणून का नोंदी नाही सेन्सेस मध्ये, झालं तरी एकदम कमी का आहेत, तर त्याचं कारण आहे, मी सांगतो पुढं. पुढं बघा की यामध्ये काय म्हणलेलं आहे, ढोर कोळी और टोकरे कोळी, बरोबर, दे आर फाउंड, दे आर फाउंड इन द डिस्ट्रिक्ट ऑफ ठाणे, नाशिक अँड वेस्ट खानदेश, बरोबर. ऍक्च्युअली त्यांनी काय म्हटलेलं आहे, दे आर नॉट अनटचेबल दो इन्क्लुडेड अमंग द शेड्यूल कास्ट बाय बॉम्बे प्रोव्हिजन्स. इथं असं म्हटलेलं आहे, ती अस्पृश्य नाही आहे, अस्पृश्य नसताना सुद्धा त्या लोकांना शेड्यूल कास्ट मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे, बरोबर. त्यानंतर इन द पिंथ तालुका ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट, हे काहीतरी असेल, नाशिक डिस्ट्रिक्ट, इन मेनी विलेजेस देर आर नो महार्स अँड देर द कोळी ढोर डू द वर्क ऑफ फ्लाइंग अ डेड कॅटल, देर दे आर वतनदार अँड विलेज सर्वंट्स इन द प्लेस ऑफ महार्स. इथं काय म्हटलं बघा, की काही गावामध्ये महार लोक नाहीये नाशिकच्या जिल्ह्यामध्ये, आणि महार लोक नसल्यामुळं हे कोळी ढोर लोक काय करतात, ते महार लोकांची काम करतात. म्हणजे गावामध्ये जर जनावर समजा मेलं, तर त्याला बाहेर नेऊन टाकणे, त्याचं चमडं काढणे, त्याची विल्हेवाट करणे, जे महार लोक करत होते, तर ते काम हे ढोर कोळी लोक करतात. ओके. आणि काही गावामध्ये ही लोक काय व्हिलेज सर्वंट आहेत, काही गावामध्ये ही लोक महाराजांच्या जागी सगळी काम करतात. हा, इथं पुढे काय म्हटलं बघ, इट इज परहॅप्स ऑन दिस अकाउंट दे वेर टेकन टू बी अनटचेबल
अँड इन्क्लुडेड इन द शेड्यूल कास्ट. हे परंतु इथं काय झालेलं आहे, तिथं यामध्ये अस्पृश्य नाही. माझा आवाज फक्त येतो का बघा, कारण हे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. तर हे अस्पृश्य नाही. एकच मिनिट करताय. ठीक आहे, मी इथं मीटिंग बंद करतो. तुम्हाला हा, एकच मिनिट हा मित्रांनो. शेअर्स एक थोडस, कारण एवढ्यासाठीच मला पुन्हा थोडं डिस्टर्ब झालं. हे टेक्निकल आहे, आपण त्याला काहीच करू शकत नाही. ओके. हम्म. ओके. हम्म. तर हम्म, हे दिसत असेल तुम्हाला. तर इथं बघा, त्यांनी काय म्हटलं, काही ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी महार नाही आणि महारांची कामं ही ढोर लोक करतात. ओके. आता इथं बघा, हा फार महत्वाचा डाटा आहे. इन 1864 द फर्स्ट गर्ल स्कूल वॉज ओपन्ड ऍट धुळिया. धुळिया म्हणजे धुळे. ओके. 1864 ला धुळ्यामध्ये एक मुलींची शाळा काढण्यात आली. हा. तर ह्याच्यामध्ये काय म्हटलं बा, ऑफ 14,298 the total number of pupils in the government school at the end of March 1879, 2,984. म्हणजे ह्याच्यामध्ये 1879 साली किती मुलींची संख्या होती, तर मुलींची संख्या होती 2,984. बरं का. आणि त्यांनी सांगितलं की कोणत्या कोणत्या जातीची लोक तिथं राहत, मुली शिकत होत्या त्या ठिकाणी. पण इथं आपल्याला जे महत्वाचं आहे ते बघा, की इथं म्हणलेलं त्याने की 159 or 1.11% वेअर डिप्रेस्ड क्लास. हे जे काय राहत होते कोळी, किंवा सॉरी, हे जे मुली जे शिकत होते, त्या मुलीपैकी 159 मुली हे डिप्रेस्ड क्लास मधनं येत होते. डिप्रेस्ड क्लास म्हणजे अनटचेबल, अस्पृश्य, म्हणजे महार, चांभार, ढोर या पद्धतीने. अस्पृश्य मध्ये 159 मुली शिकत होते. आणि त्यांनी पुढे काय म्हटलं बघ, वेअर डिप्रेस्ड क्लास, 33 ऑफ देम महार, त्यापैकी 33 महार मुली होत्या आणि 2 चांबार होत्या आणि 119 कोळी होत्या. म्हणजे लक्षात घ्या, 119 मुली कधी, 1879 मध्ये, म्हणजे 150 वर्षापूर्वी. 150 वर्षापूर्वी 119 कोळी मुली हे शिकत होते शाळेमध्ये. बघा तो काळ कसा असेल. आणि त्यामध्ये 119 मुली शिकत होते कोळ्यांचे, म्हणजे किती कोळ्यांची लोकसंख्या असेल लक्षात घ्या. 119 कोळ्यांची मुली जर शाळेमध्ये शिकत असतील, तर किती लोकसंख्या त्या काळी कोळ्यांचा असणार आहे. आणि दुसरं त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर ही कोळी डिप्रेस्ड आहेत, डिप्रेस्ड क्लास मधले होते. म्हणजे प्युअरली ही कोळी ढोर कोळ्यांच्या होते. ह्या ज्या मुली होत्या हे ढोर कोळ्यांचे होते. ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग पुरावा काहीच तुम्हाला लागत नाही. कारण ढोर कोळी हे डिप्रेस्ड क्लासमध्ये येतात आणि डिप्रेस्ड मुलींच्या पैकी 119 मुली धुळ्यामध्ये शिकत होते. तर ही कोळींची मुली म्हणजेच हे कोण आहे, तर हे ढोर कोळे आहेत. हे लक्षात घ्या.
त्याच्यानंतर ह्या ढोर कोळ्यांचं बद्दल काय म्हटलं बघ, द ढोर कोळीज डू नॉट लाईक द वर्ड ढोर अफिक्स टू देअर नेम, ते लाईक टू बी कॉल्ड राज कोळी और मल्हार कोळी. तर ढोर कोळी लोक स्वतःला ढोर म्हणून घेण्यामध्ये, थोडस मित्रांनो काहीतरी प्रॉब्लेम व्हायला लागलाय, तरी पण बघा काय काय होतंय बघू आपण. तर ढोर कोळ्यांना हे ढोर म्हणून घ्यायचं नव्हतं म्हणा किंवा नाही, आणि म्हणून ही लोक काय करायची माहितीये का, एक तर मल्हार कोळी म्हणून नोंद करायची, नाहीतर राज कोळी म्हणून नोंद करायची, किंवा फक्त कोळी म्हणून नोंद करायची. म्हणून ढोर कोळ्यांची तुम्हाला जास्त डाटा सापडत नाही, सेन्सस रिपोर्ट मध्ये सापडत नाही. त्या लोकांची मल्हार कोळी म्हणून नोंदी झालेल्या आहेत किंवा राज कोळी म्हणून नोंदी झालेल्या आहेत, बरोबर. म्हणून हिथं लक्षात घ्या की हिथं जे खानदेशमध्ये जी कोळी मल्हार दाखवण्यात आलेले आहे 30,802, तर ह्याच्यापैकी बरेचसे कोळी हे ढोर कोळी आहेत. त्याच्यानंतर पाणभरी कोळी म्हणून जे दाखवण्यात आलेले आहे बरेचसे ढोर कोळी आहेत. आणि जे अनस्पेसिफाईड म्हणून दाखवण्यात आलेलं आहे, म्हणजे ज्यांचा उल्लेखच नाही, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, काहीच उल्लेख नाही, तर हे तरी ढोर कोळीच आहेत, बरोबर. त्यामुळं हे मल्हार कोळी आहेत, परंतु ह्याच्यामध्ये काही ढोर कोळ्यांनी सुद्धा स्वतःचा मल्हार कोळी म्हणून नोंद केलेलं आहे, आणि हिथं फक्त कोळी म्हणून नोंद करण्यात आलेलं आहे. ही जे अनस्पेसिफाईड म्हणजे याचा अर्थ काय, फक्त कोळी, असं 23,788 कधी 1891 ला नोंदी झालेल्या आहे. आणि म्हणून हिथं लक्षात घ्या, तर ही ढोर कोळीच आहेत, परंतु मल्हार कोळी म्हणून काही नोंदी झालेल्या आहे आणि फक्त कोळी म्हणून काही नोंदी झालेल्या आहे. परंतु ते मल्हार कोळी म्हणून जरी नोंदी असले तरी सुद्धा ते शेड्यूल ट्राईब मध्येच आहेत, आणि कोळी म्हणून जरी नोंदी असले तरी सुद्धा ती कोळी ढोरच आहेत आणि ते शेड्यूल ट्राईब मध्येच आहेत. कारण का, तिथं इंग्रज काळातला डाटा काय सांगतं, ढोर हा शब्द त्यांना नकोच होता, आणि म्हणून ती लोक एकतर कोळी म्हणूनच लिहायचे फक्त, नाहीतर ते महादेव कोळी किंवा राज कोळी म्हणून लिहित होते. आणि म्हणून सेन्सेस मध्ये कोळी ढोर, आता इथं बघा कोळी ढोर, आता हे कोळी ढोर इथं शून्य दिसतोय, बरोबर, खानदेश मध्ये शून्य आहे. मग हे शून्य कशामुळे आहे, मग तिथं कोळी ढोर नाही का खानदेशमध्ये, म्हणजे जळगाव आणि धुळेमध्ये नाही, कोळी ढोर जास्त लोक आहेत तिथं. मल्हार कोळी कमी आहेत आणि महादेव कोळी पण कमी आहे, कोळी ढोरची संख्या जास्त आहे. मग इथं उल्लेख का नाही 1891 ला, कारण त्याचं काम असं आहे किंवा त्याचं कारण असं आहे की ह्या लोकांना ढोर कोळी म्हणून घ्यायचं नव्हतं. कारण ढोर कोळी म्हणले की अस्पृश्य मध्ये तुम्ही गणलं जाता, आणि लोक जवळ करायचे नाही, कुठल्या कार्यक्रमामध्ये मिक्स करायचे नाही, त्यांच्या पंक्तीमध्ये जाऊन जेवता येत नव्हतं, हे सगळे प्रॉब्लेम्स होते, आणि म्हणून ते ढोर कोळी लिहित नव्हते. म्हणून इथं ढोर कोळी नोंदी शून्य आहेत, पण प्रत्यक्षात तिथं ही लोक मल्हार कोळी म्हणून लिहिलेले आहे आणि किंवा फक्त कोळी म्हणून लिहिलेले आहे, हे तुम्ही समजून घ्या. आता खानदेशमध्ये काही नोंदी झालेल्या आहेत, इथं बघा खानदेशमध्ये काही नोंदी हे कधीचे आहे, 1939 मधली नोंदी आहे ते, तर तिथं ढोर कोळी म्हणून झालेलं आहे. मग कदाचित ह्याच्यामध्ये जळगावचे आहेत, धुळेचे आहेत, नाशिकचे आहेत, ह्या भागातली असणार आहे, बरोबर. परंतु एक 15,000 मात्र ढोर कोळी म्हणून स्पष्ट नोंदी झालेले आहे, आणि हे कशामध्ये झालेले आहे, अनटचेबल किंवा डिप्रेस्ड क्लासमध्ये, म्हणजे महार, मा हा महार, भंगी किंवा हे चांबार, मांग, ह्यांच्या यादीमध्ये त्यांना बसवण्यात आलं होतं पूर्वी. ओके. त्यानंतर बघा 1931 ला ढोर कोळ्यांची नोंदी काही झालेले 15,000, तेच मी तुम्हाला दाखवलं. ओके, नोंदी झालेल्या आहे, पण कमी नोंदी आहेत. त्याच्यानंतर बघा 1961 मध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ढोर कोळ्यांची नोंदी झालेली आहे.
हे बा, हे सगळं ढोर कोळ्यांची नोंदी आहे सातारा जिल्ह्यातले. सांगली जिल्ह्यामध्ये ढोर कोळ्यांची नोंदी झालेल्या आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये ढोर कोळ्यांची नोंदी हा कमी आहे. आकडेवारी कमी आहे, 20, कुठं 20, कुठं 40, परंतु नोंदी आहेत. हे बघा, कोल्हापूरमध्ये 172 नोंदी झालेल्या आहे. टोटल हे 834 झालेलं आहे नोंदी. सोलापूरमध्ये 75 नोंदी आहेत टोटल. ओके. परंतु 1961 मध्ये ह्या नोंदी झालेल्या आहे. ह्याचा अर्थ क्षेत्रबंधन उठल्यानंतर हे लोक नामसदृशाचा फायदा घेतला, असं झालं तसं झालं असं म्हणायचं काही कारण नाही. कारण 1976 पूर्वीचे ह्या नोंदी आहेत सगळे. आणि हे सोलापूर जिल्ह्याची नोंदी आहे 742. कधीच 1971 नोंदी आहे. बरोबर, म्हणजे 1976 पूर्वीचे ह्या सगळ्या नोंदी आहेत. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या की टीएसपी मधले म्हणजे नाशिक, ठाणे किंवा कुलाबा जे काय आहे, तर तिथली ढोर कोळी आणि ओटीएसपी मधले म्हणजे जळगाव, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर वगैरे, हे सगळे कोळी एकच आहेत. त्यांना पण जनावरांच्या मुळेच ढोर कोळी म्हणलेलं आहे आणि ह्यांना पण जनावरांच्या मुळेच काय म्हणलेलं आहे, ढोर कोळी म्हणलेलं आहे. आणि त्यांना पण बांबू कटिंग मुळेच टोकरे कोळी म्हणलेले आहे, ह्यांना पण बांबू कटिंग मुळेच टोकरे कोळी म्हणलेले आहे. तिथली पण ढोर कोळी जनावरशी संबंधित काम करत होते, महारवतनाचे काम करत होते, आणि हिकडले पण ढोर कोळी महारवतनाचेच काम. त्याच्यानंतर बघा, कोळी ढोर म्हणजेच टोकरे कोळी आहेत. ओके. आणि हे आपण बघितलं, फक्त मराठवाडा आणि बेरार प्रांतामध्ये ही ढोर कोळी किंवा टोकर कोळी नाही आहे. आणि त्याच्यानंतर की इथं सेन्सेस डाटामध्ये तुम्हाला ढोर कोळी किंवा टोकर कोळी सापडत नाही. कारण का, तर ह्या लोकांची मल्हार कोळी किंवा महादेव कोळी किंवा फक्त कोळी म्हणून नोंदी झालेल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात ते पूर्वी ढोर कोळी होते. ओके. आणि काय महादेव कोळी मल्हार कोळी झालं तर काय फरक पडत नाही, कारण ते मूळ ते महादेव कोळीच आहेत, मूळ ते मल्हार कोळीच आहेत. ओके. त्यामुळे काय फरक पडत नाही. आणि म्हणून त्या लोकांना पूर्वी एसबीसी मध्ये ऍड करण्यात आलं, सॉरी, पूर्वी एससी मध्ये ऍड करण्यात आलं होतं आणि नंतर मात्र त्यांना एसटी मध्ये ऍड केलेले आहे. ओके. तर अशा पद्धतीने ही ढोर कोळीच्या बद्दलचा हा विषय आहे. आता आपण काय करतोय, तर हा विषय इथं आपण संपवतो. ओके. थोडस मध्ये मध्ये डिस्टर्ब झालेलं आहे, त्याला नाविलाज आहे, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. धन्यवाद. थँक्स. गॉड ब्लेस यू.